नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी पाहूयात। मुंबई विद्यापीठ सिनेटच्या निवडणुका उद्याच होणार असा निकाल मुंबई हायकोर्टाने दिला आहे। मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीबाबत हायकोर्टाने महत्त्वाचा निकाल दिला। राज्य सरकारने निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता, तो हायकोर्टाने रद्द ठरवला आहे। मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्या होणार। राज्य सरकारला हायकोर्टाचा झटका। अत्यल्प मतदार नोंदणी झाल्यानं निवडणूक रद्द करत असल्याचं राज्य सरकारनं म्हटलं होतं। सिनेट निवडणूक रद्द केल्याप्रकरणी युवा सेना हायकोर्टात गेली। निवडणूक ठरलेल्या दिवशी म्हणजे 22 सप्टेंबरलाच होणार हायकोर्टाचा निकाल। मुंबई विद्यापीठ सिनेटच्या 10 जागांसाठी निवडणूक। संपूर्ण कोकणात एकूण 38 आणि त्यापैकी 29 मतदान केंद्र मुंबई। शिवसेना ठाकरे गट, अभाविप, छात्र भारती, बहुजन विकास आघाडीसह अपक्ष मिळून एकूण 28 उमेदवार रिंगणार। जवळपास 13,500 नोंदणीकृत पदवीधर मतदार मतदान करणार। मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीची 25 सप्टेंबरला मतमोजणी। हा विजय हा केवळ युवा सेनेचा नसून हा 13,500 पदवीधरांचा आहे। आणि या सरकारने जे काही लोकशाहीला विरोधात जे काही षडयंत्र रचलं होतं, हे षडयंत्र देखील उच्च न्यायालयाने हाणून पाडलेलं आहे। त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयाचे खूप खूप आभार मानू इच्छितो व युवा सेना या सिनेट निवडणुकीसाठी सज्ज आहे व आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही लढू आणि 10 पैकी 10 जागा या 100% आम्ही जिंकू।